बातमी ठाण्यात नाही, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये वळवाच्या पावसानं थैमान घातलंय। वाल्हिवरे, केळेवाडी आणि खुटल या परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय आणि त्यामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। प्रचंड पाऊस आणि ओढे नाल्यांना अक्षरशः असे वाहून चाललेले पाहायला मिळाले। इतका जबरदस्त पाऊस हा ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यामध्ये झालेला आहे। या मुसळधार पावसाचा फटका हा खास करून वाल्हिवरे, केळेवाडी आणि खुटल या भागाला बसलेला आहे। आता तुमच्या आमच्या जिल्ह्यातली आणि तालुक्याची बातमी पाहणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे। राज्यातील 200हून अधिक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते स्थानिक पातळीवरती बीएलए नोंदणी अभियान आणि मतदारसंघ आढावा दौरा करतायत। एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर विशेष जबाबदारी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट यांना कडक शब्दात झापलंय। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य करू नका अशी तंबीच एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तसंच शिंदे शिरसाटांवरती नाराज असल्याची देखील माहिती आहे। इंदापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची चाय पे चर्चा पाहायला मिळाली। इंदापूर न्यायालयामध्ये जुन्या प्रकरणी दोघांची उपस्थिती होती। 11 वर्षांपूर्वीच्या प्रलंबित खटल्याप्रकरणी कोर्टात ते हजर झाले। यावेळेला दोन कट्टर राजकीय विरोधक एकाच टेबलवरती गप्पा मारताना पाहायला मिळाले, जे पूर्वीचे मित्र होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसून येत्या 8 ते 15 दिवसात सर्व गोष्टी सुरळीत होतील असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षात कायम असून पुढील निर्णय पक्षाध्यक्ष घेतील असे ते म्हणाले। प्रसाद लाड धमकी प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले। आमदार प्रसाद लाड यांना कुठलीही धमकी किंवा शिवीगाळ केली नसल्याचं गणेश उगले यांनी स्पष्टीकरण दिले।